बघा, मेथड ऑफ टेम्परेचर कंट्रोल. टेम्परेचर कंट्रोल करता आलं पाहिजे ना. टेम्परेचर कंट्रोल करता आलं पाहिजे. बघा, टेम्परेचर का कंट्रोल करायचं रे? वी कॅन कंट्रोल हीट. म्हणजे जर तुम्ही हीट कंट्रोल केली तर काय होईल, तुम्हाला जे मटेरियल भाजायचं आहे, शिजवायचं आहे, मोल्ड करायचं आहे, मेल्ट करायचं आहे, त्याला तुम्ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये, पाहिजे त्या वेळेमध्ये काय करू शकता, हीट करू शकता आणि आउटपुट घेऊ शकता. समजा तुम्हाला पाणी तापवायचं आहे, 5 मिनटात पाणी तापलं पाहिजे, या हिशोबानं तुम्ही काय करणार, टेम्परेचर कमी ठेवणार. इस्त्री करायची, तुम्ही काय करणार, त्याचं सेटिंग कमी वेळामध्ये होईल, जास्त वेळात होईल याचा विचार करणार. ओके. तुम्ही स्वयंपाक करायचा असेल तर शेगडीला टेम्परेचर सेट करता ना. तर असं टेम्परेचर कंट्रोल कसं करता येतं, त्याच्या टेक्निक काय आहेत, तर हे आपल्याला इथं बघायचं. ओके. टेम्परेचर कंट्रोल ऑफ रेजिस्टन्स. तर पहिलं आहे बाय व्हेरिएशन ऑफ नंबर ऑफ हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंट बदलून आपण काय करू शकतो, टेम्परेचर कंट्रोल करू शकतो. 2 हिटिंग एलिमेंट लावले काय होईल, हीटर एक असेल तर पाणी तापल, 2 असतील अजून लवकर तापल. येतं लक्षात. तर नंबर ऑफ हिटिंग एलिमेंट वापरून आपण काय करू शकतो, टेम्परेचर कंट्रोल करू शकतो. तर ही पहिली मेथड. दुसरी मेथड आहे व्हेरिएशन इन सर्किट कॉन्फिगरेशन. म्हणजे इथं आपण सिरीज पॅरलरमध्ये कनेक्शन करतो. काय करतो, सिरीज पॅरलरमध्ये कॉन्फिगरेशन. बघा, आपल्याला जर करंट वाढवायचा असेल तर आपण काय करतो, सिरीजमध्ये करंट सेम असतो. करंट वाढवायचा असेल तर आपण पॅरलर कनेक्ट करतो. आणि व्होल्टेज वाढवायचं असेल तर आपण काय करतो, सिरीजमध्ये. व्होल्टेज स्प्लिटअप करायचं असेल तर, ओके, करंट स्प्लिटअप करायचं असेल तर पॅरलरमध्ये करतो, आणि करंट व्होल्टेज स्प्लिटअप करायचं असेल तर सिरीजमध्ये करतो. त्यांना काय होणार आहे, आउटपुट कंट्रोल होणार आहे. मग सिरीज पॅरलरनी कंट्रोल करायचे. त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे बाय चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेजच बदलायचं. पहिलं तर हिटिंग एलिमेंट बदलायचे, 2च्या जागेवर 3, 3च्या जागेवर 4 ठेवायचे, जेवढी हिटिंग पाहिजे तेवढेच. दुसरं कॉन्फिगरेशन बदलायचे, सिरीजचं पॅरलर, पॅरलरचं सिरीज, अशा पद्धतीने. आणि तिसरं अप्लाइड व्होल्टेज बदलायचे, व्होल्टेज व्हेरिएशन करायचे. मग व्होल्टेज व्हेरिएशनचे परत 4 प्रकार पडतात. एक पहिलं आहे ट्रान्सफॉर्मर विथ टॅपिंग. त्याच्यामध्ये टॅप लावून आपल्याला आउटपुट बदलायचे, टॅप सेट करायची. समजा 200 व्होल्टची 10 व्होल्टची टॅप आपण कनेक्ट केली, 200चे 4 टॅप आहेत, एक 100, 150, 50 आणि 200 अशा पद्धतीचे टॅप आहेत. तर ते कोणती टॅप सिलेक्ट करायची ते आपण डिसाईड करणार बाय टॅप चेंजिंग. दुसरे बक बूस्ट ट्रान्सफॉर्मर. बक बूस्ट, बकिंग म्हणजे काय, तिथं काय होईल, आउटपुटमध्ये E1 - E2 होईल. आउटपुटमध्ये E1 - E2 होईल. तर हे EMF जनरेटेड आहे, याच्या अक्रॉस वेगळं, याच्या अक्रॉस वेगळं. तर सेकंडरीमध्ये 2 ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग्स असतील. तर बकिंग म्हणजे दोन्हीचं वजाबाकी होईल, आणि बुस्टिंग म्हणजे दोन्हीची ॲडिशन होईल. मग बुस्टिंगमध्ये व्होल्टेज वाढते, बकिंगमध्ये व्होल्टेज कमी होते. तर बक बूस्ट वापरून सुद्धा आपण आउटपुट कंट्रोल करू शकतो. तिसरं आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर. बाय एक नॉब चेंज करून सुद्धा तुम्ही आउटपुटला कंट्रोल करू शकता. आणि चौथं म्हणजे सिरीज रिॲक्टर. आपण सप्लायच्या सिरीजमध्ये काय लावायचं आहे, रिॲक्टर लावायचं. ओके. तर याला आपण पुन्हा एकदा डिटेल बघू. इथून सुरू करू. चेंज ऑफ अप्लाइड व्होल्टेज. जे व्होल्टेज तुम्ही इनपुट देणार आहेत त्याला बदलणं. बघा, इनपुट व्होल्टेज दिलं आपण, ओके, इनपुट व्होल्टेज दिलं आहे, सप्लाय इनपुट म्हणू आपण. आणि ट्रान्सफॉर्मरच्या टॅपिंग आहे 1 2 3 4 5. आणि उदाहरण काय दिलं आहे की आपल्याला पाहिजे तेवढं आउटपुट घ्यायचं आहे. समजा दुसरी टॅपिंग असेल, हा सप्लाय तुमचा इथंच कनेक्टेड आहे दुसऱ्याला, म्हणजे एवढंच वाइंडिंग इथं कनेक्टेड आहे, तर तेवढंच EMF इंड्यूस होणार आहे इथं, आणि त्याच्यानुसार आउटपुट बदलत. मग जर समजा आउटपुट बदलायचं असेल तर सप्लाय व्होल्टेज बदलायचं आहे. आणि ती सप्लाय व्होल्टेज कशाने बदलायचं आहे, टॅपिंगने बदलायचं आहे. बाय चेंजिंग द टॅप वी कॅन कंट्रोल द टेम्परेचर. बाय चेंजिंग द टॅप वी कॅन कंट्रोल द टेम्परेचर. तर ही पहिली मेथड आहे. समजली, कोणाकोणा समजली, ओके. टॅप चेंज करून आता समजा परत जर टेम्परेचर कमी करायचं असेल तर तिसऱ्या टॅपला लावा. एवढेच व्होल्टेज, एवढंच फ्लक्स लिंक होणार, आणि तेवढंच EMF इंड्यूस सेकंडरीमध्ये होणार, अशा पद्धतीने. ओके. तर हे झाले तुमचे टॅप चेंजिंग, कोणती टॅप लावायची त्याच्यावर. दुसरे बक बूस्ट ट्रान्सफॉर्मर. बक बूस्ट ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण परत काय लावणार, इथं इनपुट, सप्लाय इनपुट, आणि इथं काय भेटणार तुम्हाला, आउटपुट.
मग आउटपुटमध्ये एकदा बकिंग होईल, एकदा बुस्टिंग होईल. बकिंगमध्ये काय होतं, E1 मायनस E2 होतं, ह्या दोन्हीची वजाबाकी होती. याच्या बघा सप्लाय दिला काय होणार आहे, सेकंडरीमध्ये EMF तयार होणार आहे. मग इथं जर व्होल्टेज कमी होत असेल तर त्याला बकिंग म्हणायचं. बाळा लक्ष दे, ही व्होल्टेज जर कमी होत असेल तर त्याला बकिंग म्हणायचं आहे, आणि व्होल्टेज जर वाढवत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, बुस्टिंग म्हणायचं आहे. म्हणजे आपण काय करतोय, सप्लाय व्होल्टेज चेंज करतोय आणि ते व्होल्टेज कोणाला द्यायचं आहे, हिटिंग एलिमेंटला द्यायचं आहे, आणि त्याच्यापासून आपण हीट कंट्रोल करू शकतो. म्हणून ही पण एक टेक्निक आहे बक बूस्ट ट्रान्सफॉर्मर नावाची, ज्यानं आपण आउटपुट कंट्रोल करू शकतो. येते लक्षात, काहीच अडचण नाही. चला आता तिसरी मेथड आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मरला परत सप्लाय द्यायचा. आता आपल्याकडे सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर तुम्हाला माहिती आहे किती ते असते, 0 to 270 व्होल्ट एवढं असते. आता ही ऑटो ट्रान्सफॉर्मरनी सप्लाय देतानाच कमी द्यायचा, जर आपल्याला कमी आउटपुट लागत असेल, आणि जास्त लागत असेल तर वाढवायचा. जसं गॅसचं असतं ना तर तुम्ही टेम्परेचर वाढवायचं असेल तर गॅस फिरवतात, फुल फ्लेमिंग येईल, आणि कमी करायचं असेल तर गॅस कमी करतात. ओके, तर इथं तसंच रेग्युलेटर असते, सर्क्युलर रेग्युलेटर असते, आणि ते रेग्युलेटरने तुम्हाला आउटपुट पाहिजे तेवढा कंट्रोल करून हिटिंग एलिमेंट, हे काय रे, हिटिंग एलिमेंट, हे हीटर आहेत, हिटिंग एलिमेंटला आपण आउटपुट देऊ शकतो. सो बाय ऑटो ट्रान्सफॉर्मर वी कॅन कंट्रोल द हीट. ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू आपण हीट कंट्रोल करू शकतो. चौथी मेथड आहे बाय चेंजिंग पोझिशन ऑफ सिरीज रिॲक्टर. आता इनपुट दिला आपण, काय दिलं आहे, इनपुट, हे काय आहे, रिॲक्टर आहे, आणि ह्या रिॲक्टरला काउंटर करण्यासाठी एक कॅपॅसिटरसुद्धा कनेक्ट करावं लागतं. पॉवर फॅक्टर कमी होऊन जातो नुसतं रिॲक्टरमुळं, मग इम्प्रूव्हसाठी आपण कॅपॅसिटर लावतो. तर आता बघा सध्या हिटिंग एलिमेंट इथं आहे पहिल्या पोझिशनला, म्हणजे सप्लाय येतो आहे सरळ इकडं जातो हिटिंग एलिमेंटला. आता काय झालं, आपण लावलं टॅप 2ला लावलं तर इथून काय होईल, हे अशा पद्धतीने कनेक्ट होईल. अशा पद्धतीने कनेक्ट झालं की सप्लाय कशामधून गेला आहे, रिॲक्टरमधून गेला आहे, आणि रिॲक्टरमधून गेल्यामुळं त्याचं करंट म्हणजे त्याचं आउटपुट जे आहे ते कमी होईल. ओके, रिॲक्टरमध्ये लॉसेस होईल ना, मग आउटपुट कमी होईल. समजा पहिले 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येत होतं पोझिशन 1ला किती येत होतं, 300 डिग्री सेल्सिअस येत होतं. आता किती येईल, 250-200 कमी येईल थोडक्यात. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, टेम्परेचर कंट्रोल करू शकतो. जसं फॅनचं रेग्युलेटर असतं ना, स्पीड कमी करायचं, तसं 1-2 अशा पद्धतीने आपण कमी जास्त करू शकतो. तुम्ही बघा इस्त्रीवाले काय करतात, इस्त्रीचं हे झालं की लगेच बटन बंद करून ठेवतात, म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करण्याची पद्धत आहे. पोझिशन 1, पोझिशन 2 येतं लक्षात. तर ह्या सगळ्या काय, चेंज इन अप्लाय व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज किंवा अप्लाय व्होल्टेज जो आहे तो बदल करणं, तर त्यासाठी आपण ही टेक्निक वापरतो. ओके, आता दुसरी टेक्निक बघा, नंबर ऑफ व्हेरिएशन ऑफ हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंटचे नंबर काउंट बदलणं, व्हेरिएशन ऑफ हिटिंग एलिमेंट. ओके, तर मग आता सिंगल सर्किट आहे, सिंगल फेजचं सर्किट आहे, तर याच्यामध्ये आपण सप्लाय दिला A, B, C असे 3 हीटर आहेत, आणि S1, S2, S3 असे 3 स्विचेस आहेत. तर आपल्याला समजा हिटिंग एलिमेंट वाढवायचे, हीट जास्त लागते, आपण हीटर वाढवू. आता एखादा आम्ही ट्रान्सफॉर्मरला हीट करायचो ड्रायसाठी, टँक त्याची वाइंडिंग वगैरे झाली की ड्राय करण्यासाठी हिटिंग लावतो. मग आता ते 8 घंटे जर हिटिंग होत असेल, आपल्याला जर ते 6 घंट्यात करायचं असेल तर आपण काय करतो, जास्त हीटर लावायचे. ओके, जास्त हीटर लावले तर काय होईल, ट्रान्सफॉर्मरची हिटिंग चांगली होऊन त्याचं मॉइश्चर कंटेंट लगेच निघेल. मग नंबर ऑफ हिटिंग बघा, बाय वी कॅन स्विच ऑन ऑफ हिटिंग एलिमेंट. अजून लावायचं, अजून एक लावा, पुन्हा एक स्विच लावा इथं, S4. स्विचिंगनी बदलू शकतो आपण. इथं लक्षात, हिटिंग एलिमेंट वाढवा, आउटपुट मिळवा. त्याच्यानंतर व्हेरिएशन नंबर ऑफ हिटिंग एलिमेंट. आता डबल सर्किट आहे, हे एक हिटिंग एलिमेंटचं सर्किट आहे, हे एक हिटिंग एलिमेंटचं सर्किट आहे. तर इथं बी S1, S2ला ऑन ऑफ करून तुम्ही आउटपुट बदलू शकता. S1ला ऑन केलं तर हे 4 हीटर लागतील, S2ला ऑन केलं तर हे पण हीटर आहेत, B, C, E, F, हे याच्यासोबत कनेक्टेड आहेत. तर मग हे 3 हीटर आणि हे 3 हीटर अशा पद्धतीने कंबाईन हीटर येते, 2 वेगवेगळे सर्किटरी आहेत. तर S1 ऑन केलं तर हे 3 चालू होतील, S2 ऑन केलं तर हे 3 चालू होतील, दोन्ही ऑन केलं तर हे सगळे 6 चालू होतील. तर याला ऑन ऑफ करून आपण काय करू शकतो, आउटपुटचं टेम्परेचर
चेंज करू शकतो. येतं लक्षात? टेम्परेचर चेंज करायचं आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट टेक्निक आहे काय? व्हेरिएशन इन सर्किट कॉन्फिगरेशन, म्हणजे दुसरा पार्ट सर्किटचं कॉन्फिगरेशन. कधी काय करा तुम्ही, पॅरललला लावून टाका. पॅरललला लावलं तर काय होईल? पॅरललला लावलं तर करंट तुमचा स्प्लिट होईल. करंट काय होईल? स्प्लिट होईल. हा करंट 4 याच्यामध्ये डिवाइड होईल. 4 हीटर लावले तर मग करंट स्प्लिट होईल. आणि सिरीजमध्ये लावलं तर काय होईल? व्होल्टेज स्प्लिट होईल. तर त्याच्यावरून तुम्हाला आउटपुटला कंट्रोल करता येईल. पाहिजे तेवढे आउटपुट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर व्हेरिएशन इन सर्किट कॉन्फिगरेशन. आता 3 फेज सर्किटमध्ये डेल्टा लावा किंवा स्टार लावा. तर तुम्हाला माहिती आहे स्टारमध्ये काय असतंय? VPH = VL/√3, IPH = IL. आणि डेल्टामध्ये काय असतंय? VPH = VL आणि IPH = IL/√3 असते. तर ह्या अशा कॉन्फिगरेशननी आपण पाहिजे तेवढं आउटपुट मिळवू शकतो आणि हीटला कंट्रोल करू शकतो. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस. ॲप्लिकेशन ऑफ रेजिस्टन्स हिटिंग. काय बघतो आपण? ॲप्लिकेशन ऑफ रेजिस्टन्स हिटिंग. बघा कुठं कुठं वापरतात रेजिस्टन्स हिटिंग? मेटल प्रोसेसिंगमध्ये. मेटलची प्रोसेस करायची, रिमोल्डिंग करायची, त्याला परत ॲनलिंग करायची, त्याला सरफेस हार्डनिंग करायची, शेपिंग करायची. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करतो? रेजिस्टन्स हिटिंगचा वापर करतो. येतं लक्षात? रेजिस्टन्स हिटिंगचा वापर करतो. त्याच्यानंतर फॉर सिरॅमिकच्या ट्रीटमेंटसाठी. सिरॅमिक माहिती आहे ना तुम्हाला? इन्सुलेटिंग मटेरियल, जे पोर्सोल म्हणजे ज्याच्यापासून इन्सुलेटर वगैरे तयार करतो ना आपण, त्या मटेरियलच्या वेगवेगळ्या शेप आणि हे बनवण्यासाठी, जसं पिन टाईप इन्सुलेटर, शाकाले इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर, त्याच्या मोल्डिंगसाठी आणि त्याच्या शेपिंगसाठी आपण या टाईपच्या हिटिंगचा वापर करतो. त्याच्यानंतर फॉर केमिकल केमिकलच्या प्रोसेसिंगसाठी. ओके. क्रॅकिंग ऑफ गॅस म्हणजे केमिकलमधून गॅस वगैरे बाहेर टाकण्यासाठी किंवा अशा गोष्टीसाठी आपण रेजिस्टन्स हिटिंगचा वापर करतो. त्याच्यानंतर मिसलेनियस युजेस, याच्या व्यतिरिक्त काही यूज, म्हणजे जसं की काही असेल मग ते शेगडी, हीटर बिटर, हे सगळे मिसलेनियस यूज. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या भट्ट्या समजा, तर ह्या सगळ्या ॲप्लिकेशनसाठी आपण काय वापरतो? रेजिस्टन्स हिटिंगचा मोठ्या प्रमाणात वापरतो. याचा फायदा काय आहे? पॉवर फॅक्टर गुड असतो, युनिटी असतो. त्याच्यामुळे ही हिटिंग खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते. ओके. त्याच्यानंतर मटेरियल यूज फॉर हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंटसाठी आपण कोणकोणते मटेरियल वापरतो? तर स्पेशल अलॉयचा आपण वापर करतो. तर बघा टाईप्स ऑफ अलॉय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निकेल क्रोमियम, त्याच्यानंतर निकेल कॉपर, त्याच्यानंतर फेरस, क्रोमियम आणि ॲल्युमिनियमचं मिक्सअप. असे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण वापरतो. कशासाठी? हिटिंग एलिमेंट म्हणून वापरतो. ओके. तर पहिला आहे कंपोजिशन पर्सेंटेजमध्ये. निकेल क्रोमियममध्ये 80% निकेल आणि 20% क्रोमियम असतं. 80% निकेल आणि 20% क्रोमियम असतं. निकेल कॉपरमध्ये 45% 55-45 येते, ते 45-45 झालं. 55% निकेल आणि 45% कॉपर असतं. त्याच्यानंतर फेरस, क्रोमियम आणि ॲल्युमिनियममध्ये हे 70%, हे 25% आणि हे 5% अशा पद्धतीने असतं. म्हणजे 100% येते. ओके. आता कमर्शियल नियम. तर निकेल क्रोमियमचं कमर्शियल नियम काय आहे? नायक्रोमचं वायर म्हणतो आपण. हीटरमध्ये बघा ते वायर जे असतं ना, पांढरं लेअर तयार झालेलं वायर, ते नायक्रोमचं राहतं. त्याच्यानंतर युरेका किंवा कॉन्स्टंटंट म्हणतो आपण निकेल क्रोमियमला. युरेका किंवा कॉन्स्टंटंट शेगडीच्या कॉईलमध्ये अशा टाईपचं वायर वापरतो आपण. आणि कॅन्थॉल मटेरियल आपण हे कशासाठी वापरतो? स्पेसिफिक फिलामेंट बनवण्यासाठी किंवा स्पेसिफिक हिटिंग एलिमेंट बनवण्यासाठी. रेजिस्टिव्ह लोड बँक तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे बघितलं असेल तर त्यासाठी हे मटेरियल आपण वापरतो, कॅन्थॉल. त्याच्यानंतर मॅक्सिमम वर्किंग टेम्परेचर याचं आहे 1150 डिग्री सेल्सिअस. याचं आहे 400 डिग्री सेल्सिअस आणि याचं 1200 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आहे जास्तीत जास्त. त्याच्यानंतर स्पेसिफिक रेजिस्टन्स ॲट 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 20 डिग्रीला किती टेम्परेचर असेल त्याचं, तर 109 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब एवढं असेल.
याचं 49 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब एवढं असेल आणि त्याचं असेल 140 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे बघा स्पेसिफिक रेजिस्टन्स मायक्रो ओहम प्रत्येक सेंटीमीटर क्यूबला क्युबिक सेंटीमीटरला एवढं आहे. 109, 49 आणि 140 मायक्रो ओहम प्रत्येक सेंटीमीटर क्यूबला क्युबिक सेंटीमीटरला तेवढं स्पेसिफिक रेजिस्टन्स. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याची 8.36 आहे, याची 8.88 आहे, त्याची 7.2 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये येतं लक्षात. सो दीज आर द मटेरियल यूज फॉर हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंटसाठी तीनच बघा तुमचे जेवढे हिटिंग कॉईल असतात ना हे जनरली ह्या 3 पैकीच बनलेले असतात. निकेल क्रोमियम जसं हीटर बघावलं ना तुम्ही मोठ्या कॉईलचं हीटर ते. त्याच्यानंतर निकेल कॉपर तुम्ही बारीक शेगडीची बारीक तार पाहिली का त्या पद्धतीने. त्याच्यानंतर फेरस क्रोमियम ॲल्युमिनियम मोठी जाड तार पाहिली तुम्ही शेगडीची त्या जाड तारची शेगडी येते ओके ते. किंवा मग स्पेशल रेजिस्टिव्ह टाईप ऑफ लोड असतो कॉलेजमध्ये वगैरे लोड बँक त्यासाठी आपण ह्या मटेरियलचा वापर करतो. तर हे समजलं तुम्हाला. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात ओके. सो बी प्रिपेअर. सो राईट डाऊन. डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट बघतोय आपण. काय बघतोय? डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंटला डिझाईन करायचं कसं करायचं ते बघणार आहेत आपण. डिझाईन करणं म्हणजे काय त्याचे पॅरामीटर त्याची साईज आणि शेप काढणं त्याला आपण डिझाईन करणं म्हणतो ओके. आता तुम्हाला घराची डिझाईन काढायची मग तुम्ही काय करणार उंची लांबी रुंदी वगैरे याचा एक मॅप तयार करणार. त्याला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करणार आणि त्याला तुम्ही म्हणता डिझाईन ओके. त्यालाच आपण काय म्हणतो डिझाईन म्हणतो. तर हिटिंग एलिमेंटच्या डिझाईनमध्ये सर्क्युलर कंडक्टर आणि स्ट्रिप कंडक्टर असे 2 टाईपचे कंडक्टर आपण बघतो ओके. म्हणजे जे हिटिंग एलिमेंट म्हणून वापरणार आहेत आपण ते हिटिंग एलिमेंट एक तर गोल असतील किंवा मग सर्क्युलेटिंग असतील. तर या पद्धतीचे हिटिंग एलिमेंट आहेत त्याची डिझाईन बघायची. बघा वेन हिटिंग एलिमेंट इज कनेक्टेड टू सप्लाय इट कॅरीज करंट अँड हीट इज डेव्हलप. आफ्टर सम टाईम अ स्टेडी स्टेट इज रिचेस. एकदा हीट दिली तर काही वेळाने ती हीट स्टेडी होऊन जाते ओके. आणि ज्यावेळेस स्टेडी हीट होते त्यावेळेस एक कंडिशन येते बघा पॉवर इनपुट इज इक्वल्स टू हीट डिसिपेटेड. काय कंडिशन येते? पॉवर इनपुट इज इक्वल्स टू हीट डिसिपेटेड अशी एक कंडिशन येऊन जाते. तर बघा ॲट स्टेडी स्टेट कंडिशन इलेक्ट्रिकल इनपुट इज इक्वल्स टू हीट आउटपुट. स्टेडी स्टेटला काय आहे इलेक्ट्रिकल इनपुट इज इक्वल्स टू हीट आउटपुट अशी एक कंडिशन येते. त्याला आपण काय म्हणतो स्टेडी स्टेट कंडिशन म्हणतो ओके. इथपर्यंत ओके. आता तुम्हाला माहिती आहे काल आपण बघितलं द हीट रेडिएशन किंवा रेडिएटेड बाय हिटिंग एलिमेंट इज गिवन बाय स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉने हीट आपण दाखवतो. तर एच इज इक्वल्स टू 5.72 के ई T1 डिवायडेड बाय 100⁴ मायनस T2 डिवायडेड बाय 100⁴ वॅट पर मीटर स्क्वेअर. कालच बघितलं त्याचे पॅरामीटर कशाला काय म्हणतात हे काय डबल सांगत नाही ओके. ऑलरेडी तुम्हाला माहिती. आता समजा V हा सप्लाय व्होल्टेज आहे आणि R हा रेजिस्टन्स आहे. इफ V इज द सप्लाय व्होल्टेज इनपुट अँड R इज द रेजिस्टन्स ऑफ हिटिंग एलिमेंट देन वी नो दॅट R इज इक्वल्स टू रो एल बाय ए. R इज इक्वल्स टू रो एल बाय ए फॉर सर्क्युलर कंडक्टर. कोणत्या कंडक्टरसाठी? सर्क्युलर कंडक्टरसाठी A इज इक्वल्स टू पाय डी स्क्वेअर बाय आर 4. तर काय असतंय पाय आर स्क्वेअर असतं ना. मग आर इज इक्वल्स टू काय रे D/2. डी म्हणजे काय डायमीटर. आर इज इक्वल्स टू D/2. डी म्हणजे काय डायमीटर ऑफ समजा ह्या पेनाचा डायमीटर D आहे. तर हे काय येईल रे आर स्क्वेअर म्हणजे D²/4 येईल. येतं लक्षात. तर एरिया काय आला पाय D²/4. इथपर्यंत कोण कोण आले रे? सर्कलचा एरिया माहिती आहे ना तुम्हाला. तर पाय D²/4. आता ही व्हॅल्यू इथं ॲड करायची पुट करायची ओके. तर हे काय येईल आर इज इक्वल्स टू रो एल बाय एरिया पाय D²/4. मग आता याला सिम्प्लिफाय करा. हा 4 वर येईल. आर इज इक्वल्स टू 4 रो एल डिवायडेड बाय पाय D². इथपर्यंत कोण कोण आले रे? सगळे आले. आता बघा पॉवर इनपुट इज गिवन बाय काय रे? पी इज इक्वल्स टू काय असतंय
व्ही स्क्वेअर बाय आर. पी इज इक्वल्स टू काय असतंय व्ही स्क्वेअर बाय आर. मग आता व्ही स्क्वेअर बाय आर, आरची किंमत टाकून द्या. आरची किंमत किती रे 4 रो एल डिवायडेड बाय पाय डी स्क्वेअर. ही जर खाली टाकली तर ही अशा पद्धतीने वर होईल. म्हणजे कशी केली बघा, लक्ष द्या. इथं काय केलं आपण व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय खाली 4 रो एल अपॉन पाय डी स्क्वेअर. तर हे वर येणार आणि हे अंशामध्ये कन्वर्ट होणार. तर हे पहा व्ही स्क्वेअर जसं तसं घेतलं, आरची किंमत ही आलेली इथं टाकली. याला सिम्प्लिफाय केलं तर पी इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 रो एल. इथपर्यंत कोण कोण आलं रे? सगळ्यांचं लक्ष आहे ना. तर हे समजणं गरजेचं आहे. आता ही आली पीची व्हॅल्यू. ही कशाची व्हॅल्यू आली? पीची व्हॅल्यू. मग ह्या दोन्हीवरून बघा, याच्यावरून तुम्ही हे रिलेशन बनवू शकता. ओके, काय केलं आहे? एल अपॉन डी स्क्वेअर इथं ठेवलं आहे. पहा, एल अपॉन डी स्क्वेअर एवढीच व्हॅल्यू इथं ठेवली, बाकी सगळ्या टर्म तिकडं टाकल्या. तर काय येईल? एल अपॉन डी स्क्वेअर इज इक्वल्स टू पाय व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 4 रो पी येईल. काय येईल? 4 रो पी. आता हे सर्क्युलर कंडक्टर आहे ज्याचा डायमीटर किती आहे? डी आहे. आणि ज्याला जर आपण कापलन सरळ केलं तर हे कसं येईल? पाय डी. आणि ही लेंथ येईल. मग सरफेस एरिया काय येईल तुमचा? पाय डी इंटू एल. काय येईल? पाय डी इंटू एल येईल. हा पाय डी इंटू एल, लांबी गुणिले रुंदी, सरफेस एरिया. मग हीट डिसिपेटेड पर युनिट एरिया जर एच असेल तर टोटल हीट डिसिपेटेड किती येईल? पाय डी एल इंटू एच. टोटल हीट डिसिपेटेड जेवढा एरिया इंटू एच येईल. तर सरफेस एरिया एवढा आहे आणि इंटू एच एवढी हीट डिसिपेट होईल, बाहेर पडल, रेडिएट होईल. आता फॉर स्टेडी स्टेट कंडिशन काय म्हणतोय? इलेक्ट्रिकल इनपुट इज इक्वल्स टू हीट आउटपुट. इलेक्ट्रिकल इनपुट इज इक्वल्स टू हीट आउटपुट. मग पी इज इक्वल्स टू हीट आउटपुट काय? पाय डी एल इंटू एच आहे. मग पीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ही व्हॅल्यू व्ही स्क्वेअर पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 रो एल. मग आता याच्यातून काय करा, कटलं तर नाही तर आपण याला काय करू, इकडे घेऊन इथं फक्त डी स्क्वेअर बाय एल ठेवू. आपण काय ठेवायचं आहे? डी स्क्वेअर बाय एल. मग हे इकडलं गुणाकारातलं इकडं जाईल भागाकारात, आणि हे भागाकारातलं इकडं जाईल गुणाकारामध्ये. तर हे जसं तसं घेतलं आपण, ही जी टर्म आहे ना ही जसं तशी घेतली, आणि हे 4 रो इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आणि हे इकडं डिव्हिजनमध्ये. तर हे पाय कटल, हे पाय कटल, उरल काय? आता ही एल जी आहे हे डी कटल एस स्क्वेअरनी, तर इथं काय उरल? डी उरल. आणि हा एल जो आहे इकडं आणल्याच्या नंतर एल स्क्वेअर होईल. सो डी बाय एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 रो एच डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हा आला फॉर्म्युला. याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. इक्वेशन नंबर याला 1 नाव देऊन याला 2 नाव देऊ. हे कोणाकोणाला समजलं रे? काहीच अडचण नाही ना. तर ह्या इक्वेशन 1 आणि 2 वरून तुम्ही डिझाईन करू शकता सर्क्युलेटिंग कंडक्टिंग मटेरियलची. ओके, एल बाय डी स्क्वेअर इज इक्वल्स टू दिस आणि डी बाय एल स्क्वेअर इज इक्वल्स टू दिस. याच्यावरून तुम्ही डायमीटर आणि लेंथ ऑफ दॅट मटेरियल काढू शकता. समजा एखाद्या हिटिंग एलिमेंटचं हिटिंग ही एवढी असेल, पॉवर इनपुट एवढा असेल, तर त्याची लांबी आणि रुंदी, म्हणण्यापेक्षा लांबी रुंदी नाही तर त्याची लेंथ आणि डायमीटर तुम्ही काढू शकतात, रेडियस तुम्ही काढू शकतात. तर ह्या 2 फॉर्म्युलेने समजलं आहे. तर हे आहे तुमचं डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट. आता समजा जर फ्लॅट कंडक्टिंग स्ट्रीप असेल, असं नाही आहे कंडक्टर, कसं आहे कंडक्टिंग स्ट्रीप आहे, फ्लॅट कंडक्टिंग स्ट्रीप आहे अशी आहे. मग फॉर ए फ्लॅट कंडक्टिंग क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर इज देअर हॅविंग विड्थ किती आहे? डब्ल्यू विड्थ आहे आणि थिकनेस किती आहे? टी थिकनेस आहे. मग सरफेस एरिया काय असेल? ए इज इक्वल्स टू डब्ल्यू टी. मग एरियाच्या जागेवर फक्त एरिया राहील, बाकी जसं तसं व्ही स्क्वेअर बाय आर, व्ही स्क्वेअर बाय रो एल बाय ए. याच्या जागेवर काय येईल? डब्ल्यू टी येईल. आणि याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे वर येईल व्ही स्क्वेअर बाय डब्ल्यू टी डिवायडेड बाय रो एल. ओके, मग आता याच्यावरून एल डिवायडेड बाय डब्ल्यू टीचा फॉर्म्युला काय येईल? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय रो इंटू पी. ओके, पण फॉर स्टेडी स्टेट कंडिशन तुम्हाला काय माहिती आहे? स्टेडी स्टेट कंडिशनला पॉवर इनपुट इज इक्वल्स टू हीट डिसिपेटेड. पॉवर इनपुट इज इक्वल्स टू हीट डिसिपेटेड हे तुम्हाला माहिती आहे. मग पॉवर इनपुटचा फॉर्म्युला पी काय रे? हे पी
व्ही स्क्वेअर ओमेगा WT डिवायडेड बाय रो एल इज इक्वल्स टू 2 इंटू WLH हीट डिसिपेटेड. हे फॉर्म्युला आहे. पहा एरिया काय असेल याचा, पहा लांबी गुणिले रुंदी W इंटू L इंटू H हीट डिसिपेटेड. H म्हणजे काय, हीट डिसिपेटेड, आणि 2 इंटू WL. तर ह्या साईडनी हीट आहे, या साईडने हा एरिया विड्थ आहे, त्या साईडने विड्थ आहे, आणि हे काय L आहे. ओके, कंडक्टिंग स्ट्रीप. तर आता P इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू टाका, ही टाका. याच्यामध्ये काय काय कॅन्सल होईल रे, W गेट कॅन्सल. आता इथं T डिवायडेड बाय हे L इकडं आणलं तर L स्क्वेअर इज इक्वल्स टू इथं काय उरलं 2 उरलं, इथं H उरलं, हे खाली काढलं मल्टिप्लिकेशनमध्ये आणलं रो झालं, डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर केलं. ओके, तर T डिवायडेड बाय L स्क्वेअर इज इक्वल्स टू 2H रो डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊ आपण. याला किती द्यायचं, 3 नाव द्यायचं, आणि याला इक्वेशन 4 नाव द्यायचं, किंवा याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या. म्हणजे ही कंडक्टिंग स्ट्रीपसाठीच आहे. म्हणजे स्ट्रीपसाठी L डिवायडेड बाय WTचा फॉर्म्युला हा, आणि T डिवायडेड बाय L स्क्वेअरचा हा फॉर्म्युला. ह्या दोन्हीवरून तुम्ही W आणि T कॅल्क्युलेट करू शकता, लेंथ कॅल्क्युलेट करू शकता. या दोन्हीवरून आपण लेंथ आणि डायमीटर कॅल्क्युलेट करू शकतो सर्क्युलेटिंगचं. इथं कंडक्टिंग स्ट्रीपचं W आणि T आणि लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. तर अशा पद्धतीचे 2 डेरिव्हेशन आहे, परीक्षेला विचारू शकतात. तुम्हाला समजलं का, त्याच्यावर न्यूमरिकल घेऊ आपण. ओके, सो राईट डाऊन. बघा, अ 20 किलोवॅट सिंगल फेज 220 व्होल्ट रेजिस्टन्स ओव्हन. एक रेजिस्टिव्ह ओव्हन आहे, भट्टी आहे बाळ्या, आणि त्या भट्टीचं वॅटेज किती दिलंय, 20 किलोवॅट वॅटेज दिलंय. किती दिलंय, 20 किलोवॅट वॅटेज दिलं, म्हणजे 20,000 वॅट, आणि व्होल्टेज लेवल 220 व्होल्ट आहे, आणि रेजिस्टन्स ओव्हन म्हणजे रेजिस्टिव्ह हिटिंग एम्प्लॉय केलेली. आता इफ वायर टेम्परेचर इज नॉट एक्सीड 1170 डिग्री सेल्सिअस. आता हे डिग्री सेल्सिअसमध्ये, म्हणजे वायरचं टेम्परेचर किती आहे, 1170 आहे. तर हे डिग्री सेल्सिअसमध्ये, आपल्याला काय करायचं कशामध्ये, केल्विनमध्ये. तर मग डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये करण्यासाठी आपल्याला 273नी ॲडिशन करावं लागते. ओके, तर पुट दिस व्हॅल्यू, आणि T1 भेटणार, तसंच T2ला सुद्धा भेटणार. आता T1 म्हणजे काय रे, टेम्परेचर ऑफ चार्ज. ओके, आणि T2 म्हणजे T1 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ हिटिंग एलिमेंट, आणि T2 म्हणजे टेम्परेचर ऑफ चार्ज. T1 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ हिटिंग एलिमेंट, आणि T2 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ चार्ज, ज्याला आपल्याला गरम करायचं ते. आता परत काय दिलंय, K दिलंय, E दिलंय, रो दिलंय. इट इज गिवन. तर सगळ्यात पहिले स्टीफन्स कॉन्स्टंट, स्टीफन्स लॉ काय म्हणतो, स्टीफन्स लॉ H इज इक्वल्स टू 5.72 K इंटू E T1 डिवायडेड बाय 100⁴ मायनस T2 डिवायडेड बाय 100⁴ वॅट पर मीटर स्क्वेअर. स्टीफन्स लॉ आहे. तर याच्यामध्ये किमती टाका, हे जसं तसं ठेवा. K ची व्हॅल्यू किती आहे रे, 0.57, याची व्हॅल्यू 0.95 आहे. आता T1 हे घ्यायचं आहे, 1443 भागिले 100⁴ मायनस 773 डिवायडेड बाय 100⁴. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे तुमचं उत्तर येईल किती, 1232 36.07 वॅट पर मीटर स्क्वेअर. तर हे आलं स्टीफन्स कॉन्स्टंट आला, H आला आहे. H काय आहे, स्टीफन्स कॉन्स्टंट. ओके, स्टीफन्स लॉची हिटिंग आली. तर एवढी हिटिंग आहे. आता तुम्हाला माहिती आहे L डिवायडेड बाय D स्क्वेअर इज इक्वल्स टू पाय V स्क्वेअर डिवायडेड बाय 4 रो P. याच्यावरून तुम्ही काय करायचं, L बाय D स्क्वेअर काढून घ्यायचं. तर किंमत टाका, इथं V स्क्वेअरची किंमत 4 जसं तसं, रोची किंमत ही, आणि Pची किंमत ही. अशा पद्धतीने किंमत टाका. तर L बाय D स्क्वेअर आलं 1743728.03. याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. ओके,
आता तुम्हाला माहिती आहे फॉर स्टेडी स्टेट हिटिंग हीट डिसिपेटेड इज इक्वल्स टू पॉवर इनपुट. हीट डिसिपेटेड इज इक्वल्स टू पॉवर इनपुट. मग पाय डी एल इंटू एच इज इक्वल्स टू पी. तर डी एल इज इक्वल्स टू काय येईल पी डिवायडेड बाय पाय एच. याला सिम्प्लिफाय जर केलं तर डी एलची व्हॅल्यू किती आली एवढी आली. मग डी इज इक्वल्स टू काय रे 0.0516 बाय एल. मग ही जी व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1 इक्वेशन 1मध्ये पुट करायची. तर इक्वेशन 1 काय एल डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू ही टाकून द्या. त्याचा स्क्वेअर आहे 0.0516 स्क्वेअर सॉरी डिवायडेड बाय एल होल स्क्वेअर इज इक्वल्स टू दिस. तर मग आता हे काय वर जाणार आहे. वर गेल्याच्या नंतर हे स्क्वेअर आहे तर हे काय येईल एल क्यूब येईल. एल क्यूब इज इक्वल्स टू आता याचा स्क्वेअर जो आहे इथं आपण मल्टिप्लिकेशनमध्ये घ्या. हे जसं तसं ठेवा. याचा स्क्वेअर इकडं आणल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि हे एल क्यूब होईल. एल क्यूब इज इक्वल्स टू दिस. याला सिम्प्लिफाय केलं तर 4642.7805 येईल. हे समजलं का तुम्हाला. आणि मग एल इज इक्वल्स टू आता टेकिंग क्यूब रूट तर क्यूब रूटचे 3 हे येतात. तर याचं क्यूब रूट परफेक्ट येऊन जाईल 16.68. हे मीटरमध्ये त्या याची लांबी किती 16 मीटर लांब येते वायर. ओके. आता ही आलेली लांबी तुम्ही याच्यामध्ये टाका. बा इथं काय येईल रे एल इज इक्वल्स टू याला इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये नेलं तर ही फॉर्म्युला येईल. याला इक्वेशन नंबर 2 नाव दे. पुट ती आलेली व्हॅल्यू याच्यात पुट करा. तर एल जसं तसं हे काय येईल इकडं डिवाइडमध्ये येईल. याच्या हे काय येईल डिवाइडमध्ये येईल इज इक्वल्स टू डी स्क्वेअर. मग आता डी स्क्वेअर इज इक्वल्स टू याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे येईल 9.56 × 10⁻⁶ येईल. मग डी इज इक्वल्स टू टेकिंग स्क्वेअर रूट. इथं काय करायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर हे येईल 3.09307 × 10⁻³ हे मीटरमध्ये आलं. मग याला काय करा मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करा. तर हे येईल 3.09 मिलीमीटर. म्हणजे 3.0 मीटर एवढं बारीक वायर आहे. त्याचं डायमीटर आहे आणि लेंथ किती आहे 16 मीटरची लेंथ आहे. तर हे शेगडीच्या कॉईलसारखं आहे. येतं लक्षात. सो दिस इज युअर आन्सर. सो राईट डाऊन दिस.